हा विषय खूप गंभीर विषय झालेला आहे. आज आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून आपलं काय मत आहे या घनकचऱ्याबद्दल? आपण सद्यस्थितीत सावंतकोण रस्त्याला एक जागा पाहिलेली होती. सदरची जागा आपण भाडेतत्वावर घेतलेली सुद्धा आहे आणि काही दिवस तिथे कचरा टाकण्याची सुरुवात केली. आता सध्या जागा मोकळी आहे. त्या जागेवर अजून आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे. तात्पुरती डेव्हलपमेंट करायला घेतली होती आपण, तात्पुरती शेड करत होतो तिथे. आणि जे ओला कचरा जो आहे तो आपण कंपोस्टिंग करणार होतो. तिथे एक पीठ आहे मोठं, त्या पीठमध्ये टाकून आपण त्याच्यावर कल्चर फवारणी करून कंपोस्टिंग करू. आता नागरिकांनी तिथे जाणारा त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी रस्ता सध्या अडवला आम्हाला. पण नागरिकांचं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा मशिनरी येऊ द्यात आणि मग तुमचं कचरा प्रोसेसिंग होईल. पण तसं होत नाही. पहिल्यांदा जागा खरेदी करावी लागते, आम्हाला सविस्तर प्रकल्प अहवाल बनवावा लागतो. तो शासनाकडे जेव्हा पाठवू त्यावेळेला त्याला मंजुरी मिळून आम्हाला फंडिंग येईल. तोपर्यंत कचऱ्याचा विल्हेवाट होणार नाही का किंवा काही त्रास होईल का? तर तसं नाही आहे. आपण कंपोस्टिंग केली, जी आपली हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे कंपोस्टिंगची. तो कंपोस्टिंगचा कचरा होतो. मशिनरी आली, कंपोस्टिंग जो आहे तो खत तयार होतं. मशिनरी आली तरी मशिनरीमध्ये आपण काय करतो, झालेला जो कचरा आहे त्याचं जी कंपोस्टिंग झालेलं आहे, कंपोस्टिंग क्रश करून त्याचे फाईन पार्टिकलमध्ये करतो आणि पॅक करतो. दुसरी जी बेलिंग मशीन येते, ही आपण केलेले पुठ्ठे असलेले किंवा प्लॅस्टिक वेस्ट असेल हा कंप्रेस करून त्याचं गठ्ठे करतात आणि मग ते जेणेकरून आपण पुनर्वापराला देणं शक्य होतं. तर ही प्रोसेस जी आहे ही आपण तातडीनं सुरू करणार आहोत. म्हणजे कंपोस्टिंग होणार, तिथे वेगळा केलेला सुका कचरा जो आहे त्याच्यातील प्लॅस्टिक वेगळं करून आपण त्या गोणीमध्ये भरणार आहोत आणि बेलिंग करण्यासाठी आपण दुसरीकडे नेऊ. ही सगळी प्रोसेस होणार आहे. त्यामुळे नागरिकांना हेच आव्हान असेल, शेतकऱ्यांना हेच आव्हान असेल की तुम्ही ती जागा आम्हाला वापरू द्या, जेणेकरून आपल्याला अनेक वर्षांचा जो आपला राहिलेला प्रश्न आहे घनकचऱ्याचा हा मार्गी लागेल.